हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी। तर आज आपण पाहणार आहेत आपला एक टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन, ज्या टॉपिक्समध्ये आपण पाहणार आहेत अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड। तर अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय असते, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असते, सगळ्या कन्सेप्ट आपण पाहणार। आपण सगळ्यांनी पाहिलं असेल आपल्या आजूबाजूला जे ऑब्जेक्ट्स असतात, जर आपण असा ऑब्जेक्ट या ठिकाणी सोडला तर तो ऑब्जेक्ट काय होतो, खाली पडतो। कुठलाही ऑब्जेक्ट जर आपण सोडला तर खाली पडतो, किंवा एखाद्या झाडावरती एखादं फळ असेल ते सोडलं खाली पडतं, किंवा कुठल्या आपल्या आजूबाजूला कुठल्याही कन्सेप्ट असो ज्यांना आपण एका हाईटून जर सोडून दिलं तर ते खाली पडतात। तर खाली का पडतात, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे। आणि आज आपल्याला तोच ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजून घ्यायचा आहे। तर या लेक्चर्समध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नेमकं काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थकडे नसेल तर काय होऊ शकतं, जर समजा आपली अर्थ आहे, अर्थनी सडनली आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो केला किंवा अर्थने ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करणं बंद केलं तर काय होईल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो झाली तर काय होईल, कुठे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी असते, ह्या अनेक छोट्या छोट्या क्वेश्चनचे आपला आन्सर पाहायचे। तर शेवटपर्यंत लेक्चर पहा, त्यामध्ये आपण पाहणार आहेत। पहा, त्याचा टॉपिक आहे आपला ग्रॅव्हिटेशनमध्ये 5th लेक्चर आहे आपल्या अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, आणि याच्या नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। त्या नोट्स तुम्ही घेऊ शकता आणि एकदम चांगल्या नोट्स आहेत आणि मित्रांसोबतही शेअर करू शकता। तर आपण जास्त वेळ घेणार, डायरेक्टली सुरू करूया। अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन। पहा, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला माहिती असेल 9th क्लासमध्ये आपलं झालं आहे। पहा, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, की जर समजा आपण काय करत असताल, एखादा ऑब्जेक्ट असेल आपल्याकडे, जर समजा आपण असं म्हणत असताल की समजा आपल्याकडे एक असा ऑब्जेक्ट आहे आणि जर त्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय केला, सपोज 20 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला, आणि त्या ऑब्जेक्टचं मास m = समजा 4 kg आहे। तर मग आपल्याला एक फॉर्म्युला तुम्ही पाहिला असेल ॲक्सेलरेशनचा, तर ॲक्सेलरेशन = काय असतं, किंवा आपल्याला माहिती आहे दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे, फोर्स = मास इंटू ॲक्सेलरेशन। मग तेच आपण ॲक्सेलरेशन = काय लिहिता येईल, फोर्स डिवायडेड बाय मास। हा झाला आपला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला। मग या ठिकाणी जर आपण ॲक्सेलरेशन ठेवलं, फोर्स किती आहे आपल्याकडे 20 न्यूटन डिवाइड बाय मास किती आहे 4 kg, तर किती आलं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर। हे काय आलं आपण या ठिकाणी ॲक्सेलरेशन आलं। म्हणजे आपण ज्या वेळेस फोर्स काढत असतो एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्ट झाला, ते फोर्स आपल्याला माहिती आहे, मास माहिती, त्याचा वापर करून आपण ॲक्सेलरेशन काढू शकतो। आणि ॲक्सेलरेशनचं युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर। ते ॲक्सेलरेशन, हे ॲक्सेलरेशन कशामुळे आलेलं आहे, की आपण अप्लाय केलेल्या फोर्समुळे आलेले। त्याच प्रकारे जर एखाद्या ऑब्जेक्टवर, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, अर्थमुळे आलेलं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर सिंपल आहे, आपल्या सगळ्यांना माहिती की प्रत्येक ऑब्जेक्टवरती अर्थ काय करत असते, एक अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲक्ट करत असते। आणि अर्थने ॲक्ट, समजा ह्या पेन आहे, मी या पेनला सोडत असेल, त्या पेन खाली का जाते, कारण अर्थ या पेनवरती कोणता फोर्स एक्झर्ट करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते, आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या सेंटरकडे ॲक्ट होतो, आणि त्या फोर्समुळे या ऑब्जेक्टला मास आहे, याच्यावरती फोर्स अर्थ आहे, अर्थने एक्झर्ट केलेला, आणि यामुळे याच्यावरती काय असणार आहे, ॲक्सेलरेशन येते, आणि दॅट ॲक्सेलरेशन इज कॉल्ड अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन। त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण म्हणतो आपण, ठीक आहे। त्यामध्ये पहा, व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। पहा, पहिली गोष्ट ॲक्सेलरेशनच आहे। काय आहे, ॲक्सेलरेशन आहे। जर आपण याला पाहिलंच, आपल्या ठिकाणी काय आहे, ॲक्सेलरेशन आहे, पण कोणामुळे, ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे। म्हणजे सोप्या भाषेमध्ये ग्रॅव्हिटेशनमुळे आलेलं ॲक्सेलरेशन म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। एकदम सोप्या भाषेमध्ये, जसं आपण पाहिलं होतं की आता आपण एक्झाम्पलमध्ये आपण फोर्स अप्लाय केला, तर ते ॲक्सेलरेशन आलं होतं त्या बॉडीवरती, ते ॲक्सेलरेशन = काय असतं, फोर्स डिवाइड बाय मास। पण ते फोर्स दिल्यामुळे ॲक्सेलरेशन आलं होतं, त्यामुळे त्याला नॉर्मल ॲक्सेलरेशन म्हटलं आपण। पण या ठिकाणी काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। जसं आपण मोटरसायकल चालवतो आणि मोटरसायकल ॲक्सेलरेटर असतं, पहा, जर आपण ॲक्सेलरेटर वाढवलं तर मोटरसायकलची स्पीड वाढते, म्हणजे त्याला ॲक्सेलरेशन येते। कोणाला ॲक्सेलरेशन येतं, मोटरसायकलला। तर मोटरसायकलला जे ॲक्सेलरेशन आले ते इंजिनमधल्या फोर्समुळे आले, आपण त्याला जस्ट ॲक्सेलरेशन म्हणतो। पण समजा एखादा ऑब्जेक्ट जर मी वरून खाली सोडत असेल, तर ऑब्जेक्ट खाली येते वेळी त्याची स्पीड वाढत जाते, म्हणजे त्याच्याकडे एक ॲक्सेलरेशन आहे, आणि ते जे ॲक्सेलरेशन आहे त्याच ॲक्सेलरेशन आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। तर ग्रॅव्हिटीमुळे आलेलं ॲक्सेलरेशन, कारण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ॲक्सेलरेशन आले म्हणून म्हटले। आता या ॲक्सेलरेशनमध्ये आणि आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर आलेल्या ॲक्सेलरेशनमध्ये फरक काय, काहीच नाही। फरक एवढाच आहे की ते ॲक्सेलरेशन आपण फोर्स एक्झर्ट केल्यामुळे येतं, म्हणून त्याला जस्ट ॲक्सेलरेशन म्हणतो। आणि या ठिकाणी याच्यावरती आपण काय केलं, अर्थमुळे, समजा ह्या ऑब्जेक्टला मी सोडून दिला तर खाली पडते वेळेस अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ॲक्सेलरेशन आले, म्हणून त्या ॲक्सेलरेशनला काय म्हटलं आपण, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्हाला कळाले असेल, त्याचा अक्षर दिले पाहिजे, सिंपल आहे। तर काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन द बॉडी रिझल्ट इन ॲक्सेलरेशन, दिस ॲक्सेलरेशन इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। म्हणजे सरळ सरळ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, कोणाच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, अर्थच्या, म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे काही ॲक्सेलरेशन येतं, दॅट ॲक्सेलरेशन इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। म्हणजे तुम्हाला जर हा क्वेश्चन आला 1 मार्क्ससाठी, तर तुम्ही सोप्या भाषेमध्ये असं स्टँडर्ड लिहिणार, काय,
द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन द बॉडी रिझल्ट इन ॲक्सलरेशन. दिस ॲक्सलरेशन इज कॉल्ड ॲज अ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, चालेल. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण. सोपे सोपे पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवा, एका मार्क्ससाठी येऊ शकतात. ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण डिनोट कशाने करतो? सिम्पल आहे. तर ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशाने डिनोट केली जाते? स्मॉल जीने. लक्षात ठेवा, कॅपिटल जी आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटसाठी यूज करतो. या ठिकाणी काय आहे? स्मॉल जी. तर स्मॉल जीचा अर्थ काय? ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी आपण स्मॉल जी हा सिम्बॉल वापरतो. एकदम सिम्पल आहे, डिनोटेड बाय स्मॉल जीने. आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता ही वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे काय? लक्षात ठेवा, आता तुम्ही वेक्टर क्वांटिटी काय आहे हे तुम्हाला 11th क्लासमध्ये गेल्यानंतर कळेल, कारण 11th क्लासमध्ये वेक्टर क्वांटिटीवरती एक स्पेशल टॉपिक आहे. तर आता या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया की वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. तर ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, ही डायरेक्शनवरती डिपेंड आहे. म्हणजे एखादी क्वांटिटी डायरेक्शनवर डिपेंड आहे आणि त्याला मॅग्निट्यूड पण आहे, त्या क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो. म्हणजे समजा जर मी म्हटलं या बॉडीवरती ॲक्सलरेशन आहे ए इज इक्वल टू 20 समजा आय कॅप, तर याचा अर्थ आय कॅप म्हणजे एक्स डायरेक्शन दिलं जातं. तर कुठलं तरी एक डायरेक्शन आहे, किंवा आपण म्हणू शकतो की या बॉडीवरती ॲक्सलेशन आलेलं आहे एक्स डायरेक्शनला. कोणत्या डायरेक्शनला? एक्स डायरेक्शनला. किंवा आपण म्हणू शकतो एखाद्या बॉडीवरती मी फोर्स ॲक्सलेशन दिलं समजा नॉर्थ डायरेक्शनला. तर डायरेक्शन ज्यावेळेस येते त्यावेळेस त्या क्वांटिटीला व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. आणि जी क्वांटिटी डायरेक्शनवरती डिपेंड असते, डायरेक्शन बदलल्यानंतर बदलते, त्या क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणतो आपण? व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. मग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी कोणती क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे मॅग्निट्यूड बरोबर म्हणजे व्हॅल्यू बरोबर डायरेक्शनला पण या ठिकाणी महत्त्व असणार आहे जेव्हा आपण ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटीचा विचार करतो तेव्हा. तर तुम्हाला याच्याबद्दल 2 पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे. आता पहा, ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन कुणीकडे असेल? आता आपण आत्ता सांगितलं की ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी कोणती क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी. मग जर समजा ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी व्हेक्टर क्वांटिटी असेल, याचा अर्थ काय की त्याला डायरेक्शन असणार आहे. मग डायरेक्शन कोणत्या तरी असल्या, कुठे आहे डायरेक्शन? तर डायरेक्शन दिली आहे काय? ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच कोण? स्मॉल जी. कशी आहे? डायरेक्टेड. कुणीकडे डायरेक्टेड आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कुणीकडे डायरेक्शन? कुणीकडे? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. लक्षात ना, व्हर्टिकली डाऊनवर्ड आपण म्हणू शकतो. म्हणजे समजा हे अर्थ आहे आपल्याकडे, म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, तर त्या ऑब्जेक्टवरती ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी कुणीकडे असणार? सेंटरकडे. या ठिकाणी इथे ऑब्जेक्ट आहे, त्याच्याकडे ग्रॅव्हिटी कुणीकडे असणार? सेंटरकडे. या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, त्याच्याकडे ग्रॅव्हिटी कुणीकडे असणार आहे? सेंटरकडे. म्हणजे आपण कुठेही पाहिलं ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे. आता भरपूर जण वाटतं सर ऑब्जेक्ट इथे अर्थ आहे, अर्थच्या खाली ऑब्जेक्ट असेल तर खाली पडेल का? नाही पडणार. कारण का? कारण या ऑब्जेक्ट जरी या ठिकाणी असला तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटी कुणीकडे ॲक्ट आहे? या डायरेक्शनला. म्हणजे ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी या डायरेक्शनला ॲक्ट आहे, म्हणजे त्या ऑब्जेक्टला या डायरेक्शनला फोर्स लागेल. म्हणजे ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि जर तुम्हाला विचारलं की ॲक्सलेशन टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन काय, तर कुणीकडे आहे ती? अर्थच्या सेंटरकडे. म्हणजे डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्ट, एखादा अर्थ आहे आणि अर्थमुळे जर ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येत असेल किंवा ॲक्सलरेशन येत असेल तर ते डायरेक्शन कुठं असणार आहे? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. हे पक्का लक्षात ठेवा, कारण डायरेक्शन म्हणजे कोणत्या दिशेला ग्रॅव्हिटी ॲक्ट होते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. आणि या केसमध्ये कोणत्या डायरेक्शनला ॲक्ट होते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण. थिंक अबाउट इट. व्हॉट वूड हॅपन इफ देअर वेज नो ग्रॅव्हिटी? जर समजा ग्रॅव्हिटी नसती तर काय झालं असतं? एकदा कमेंटमध्ये पण मला सांगत चला की तुम्हाला काय वाटतं. मी काही गोष्टी सांगेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की नेमकं आपल्याला जर आपल्याकडे काय घडेल की ग्रॅव्हिटी नसेल तर काय घडेल? तर सिम्पल पहिली कॉन्सेप्ट आहे की जर आपण या ठिकाणी मी आहे तर मी या ठिकाणी उभा राहू शकतो. कशामुळे? ग्रॅव्हिटीमुळे. जर या ठिकाणी ग्रॅव्हिटी व्हॅनिश झाली, नष्ट झाली किंवा नसेल तर काय होईल? मी हवेत उडेल. तर या ठिकाणी अशा प्रकारे होऊ काय शकतं? ग्रॅव्हिटी नसेल तर, ग्रॅव्हिटी जर नसेल तर ऑब्जेक्ट अशा हवेत तरंगायला लागतील. तुम्ही पिझ्झा खाताय वर उडेल, ॲपलवर उडेल, तुम्ही बसलेला असाल तुम्ही असे हवेत तरंगताल. म्हणजे या ठिकाणी असे कप जे काय ऑब्जेक्ट असेल, खुर्ची असेल, काय असेल, तुमची पेन असेल, पुस्तक असेल, आज तुम्ही ज्या ठिकाणी बसलात असं हवेत उडणार असं वरती ऑब्विसली. हां, अर्थची हवा पण जी आहे ती पण नाही राहणार, कारण अर्थची हवा जी आपल्या आजूबाजूला ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण जी हवा आहे, यालाही अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थसोबत बाउंडेड आहे. जर ग्रॅव्हिटी नसती तर काय झालं असतं? हे हवा पण निघून गेली असती. तर तुम्हाला काय काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की जर ग्रॅव्हिटी नसती तर काय झालं असतं? चालेल. तर ग्रॅव्हिटी नसती तर पहा, सिम्पल कन्सेप्ट आहे. ग्रॅव्हिटी नसती तर ऑब्जेक्ट हवेत उडाले असते किंवा मी या ठिकाणी उभा टाकतो ग्रॅव्हिटीमुळे. आणि जर ग्रॅव्हिटी नसती तर आपण असं हवेत वर तरंगलो असतो की असं बाहेर अर्थच्या निघून पण गेलो असतो. लक्षात, आपलं वेट 0 झालं असतं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ग्रॅव्हिटी नसल्यामुळे होऊ शकतात. ते तुम्ही पाहू शकता, कमेंटमध्ये सांगू शकता मला. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे. हां, व्हॉट वूड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस
ॲज अ लार्जर, म्हणजे जी म्हणजे कॅपिटल जी आहे, लक्षात ठेवा. कॅपिटल जी म्हणजे काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. आता कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तो ज्या झाला तर काय होईल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा न्यूटननी सांगितलेला फॉर्म्युला आहे F = G m1 m2 डिवायडेड बाय r². मग या ठिकाणी सांगितलं की जीची व्हॅल्यू ट्वाईस झाली म्हणजे 2 टाइम्स वाढली. ट्वाईस झाली म्हणजे किती टाइम्स वाढली, 2 टाइम्स वाढली. म्हणजे जीची व्हॅल्यू जर 2 टाइम्स वाढत असेल तर फोर्स पण काय होईल, 2 टाइम्स वाढेल. आलं लक्षात. म्हणजे आता आपण अर्थवरती आहोत, मग या ठिकाणी माझं वेट आहे समजा 50 kg, आणि जर काय झालं, जर ग्रॅव्हिटीची कॅपिटल जीची व्हॅल्यू 2 टाइम्स वाढली तर माझा फोर्स पण 2 टाइम्स वाढेल. म्हणजे माझं वेट पण काय होईल, 2 टाइम्स वाढेल. म्हणजे माझं वेट किती होईल, 50 kg आहे तर मी 100 kgचा होईल. तुमचं वेट समजा 40 kg असेल, तुम्ही 80 kgचे होता. म्हणजे तुमचं जे हे आहे, मास म्हणण्यापेक्षा वेट म्हणू शकतो आपण, तुमचं वेट वाढेल. दुसरी काय, आपल्या दुसरी कन्सेप्ट आहे अजून काय, की आपल्याला माहिती आहे की आपली अर्थ आहे या ठिकाणी अशी, या ठिकाणी सन आहे आणि अर्थ त्याच्याभोवती फिरते या ठिकाणी. मग काय होईल, तर अर्थवरती आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झालेला आहे. अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स सनकडे ॲक्ट झालेला आहे. तो पण फोर्स कोणता आहे, F = G m1 m2 डिवाइड बाय काय आहे त्याचा r². म्हणजे एवढा फोर्स त्याच्यावरती ॲक्ट आहे. आणि जर समजा जीची व्हॅल्यू 2 टाइम्स वाढली तर हा जो अर्थकडचा जो फोर्स आहे तो फोर्स पण 2 टाइम्स वाढेल. म्हणजे आपली अर्थ आहे सनभोवती फिरते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढल्यामुळे आता सनभोवती न फिरता सनकडे जाऊन कोलाईड होईल, सनसोबत धडकेल, सनमध्ये जाऊन मिक्स होईल. कारण फार मोठी अर्थ नाही, अर्थपेक्षा सन अति जास्त मोठा आहे. आणि आपली जी सन अर्थ आहे ती सनमध्ये जाऊन मिक्सअप होऊ शकते, म्हणजे कोलाईड होईल आणि मिक्स होईल. म्हणजे हा फोर्स जर वाढला तर अर्थ सनकडे अट्रॅक्ट होऊ शकते. तर अजून अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये कॅपिटल जीची व्हॅल्यू वाढली तर होऊ शकतं. जसं की आता अर्थ भोवती कोण फिरतोय, असा मून फिरतोय. ओके, त्या मूनभोवती, मूनवरती पण कोणता फोर्स आहे, अशाच प्रकारचा फोर्स. मग जर कॅपिटल जी वाढला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला तर अर्थभोवती जो मून फिरतोय त्याला अर्थ अट्रॅक्ट करेल आणि स्वतःकडे उडून गेला आणि तो मून अर्थवरती येऊन आदळेल. म्हणजे अशा अनेक गोष्टी घडू शकतात जर काय होत असेल, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी याची व्हॅल्यू वाढत असेल तर. मग लक्षात ठेवा कॅपिटल जीची व्हॅल्यू वाढणं हे चांगलं का वाईट, ऑब्वियसली वाईटच म्हणावं लागेल, कारण जर वाढलं तर फार मोठा हे होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा कॅपिटल जीची व्हॅल्यू हे ऑलवेज कॉन्स्टंट असते, कधी वाढत नाही. हां, आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलं ते ठीक आहे, पण आपली जी कॅपिटल जीची व्हॅल्यू इट इज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. आणि त्यामुळेच आपण त्याला काय म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असल्यामुळे याची व्हॅल्यू वाढली तर अनेक फरक पडू शकतो, पण याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असल्यामुळे याची व्हॅल्यू बदलत नाही, ही कॉन्स्टंट असते. किती असते कमेंटमध्ये मला सांगा, कारण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी शिकवलेली कॅपिटल जीची व्हॅल्यू, तर तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर पाहिजे त्याचं. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता हे आपल्याकडे अर्थ आहे आणि अर्थच्या सरफेसवरती जीची व्हॅल्यू, जी मीन्स काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॉट इज मीन बाय स्मॉल जी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ह्या सरफेसवरती जीची जी व्हॅल्यू आहे किती असणार आहे ते पाहिजे. तर स्मॉल जी = Gm/r². तर सरफेसवरती अर्थच्या सरफेसवरती जर पाहिलं तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे Gm/r². याच्यावरती नीटला पण क्वेश्चन आलेले आहेत. लक्षात ठेवा हा जो पार्ट आहे तुम्हाला 10th क्लासला आहे, ओके, त्याचबरोबर तो 11th क्लासमध्ये पण आहे, म्हणजे 11th-12th पण आहे. महास्टेट बोर्डला 11thला आहे आणि CBSEला पण 11thलाच आहे. पण नीटसाठी त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात आणि ज्यावेळेस याच्यावरती क्वेश्चन येतील त्यावेळेस याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत भरपूर वेळेस. आता 2024मध्ये पण क्वेश्चन आला होता याच्यावरती मास वाढल्यानंतर. तर प्रश्न असा आहे की जर व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू सरफेस ऑफ, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी ची व्हॅल्यू सरफेस ऑफ अर्थवरती किती असेल, त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे काय, Gm/r². ओके, मग काय कॅपिटल जी, कॅपिटल M/r². आता कॅपिटल जी म्हणजे काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल एम म्हणजे काय, ही जी आपली अर्थ आहे ते अर्थचं मास आहे. कॅपिटल आर म्हणजे काय, सरफेसवर घेतो, सेंटरपासून डिस्टन्स घेतो, ते काय असणार या ठिकाणी, तर इथे काय असणार या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अर्थपासूनचं अंतर घेतोय सेंटरपासूनचं, ते रेडियस ऑफ अर्थ असणार आहे. म्हणजे आपण जर पाहिलं समजा जर व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ जर आपल्याला काढायचं असेल, इफ स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट म्हटलं आपण, आर स्मॉल आर आहे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर आपण काय केला, हा या ठिकाणी आहे, जर समजा या अर्थ आहे आपल्याकडे, अर्थपासून काय अंतरावरती एक ऑब्जेक्ट ठेवला आपण, वेगळ्या कलरमध्ये घेऊया थोडंसा, हां या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ठेवलेला आपण, या ठिकाणी असं ऑब्जेक्ट ठेवलं, त्या ऑब्जेक्टचं सेंटरपासूनचं अंतर किती मानलं आपण, आर मानलं या ठिकाणी. तर कॅपिटल एम म्हणजे काय म्हटलं, मास ऑफ अर्थ. लक्षात ठेवा स्मॉल एम म्हणजे काय, मास ऑफ द ऑब्जेक्ट. कॅपिटल एम म्हणजे काय, मास ऑफ द अर्थ, किंवा मोठा ऑब्जेक्ट असताचा मास घेतो. आता जर हे सनसाठी पाहिलं तर मास ऑफ द सन असू शकतं, पण या केसमध्ये आपण अर्थबद्दल बोलतोय, तर कॅपिटल एम म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ द अर्थ
आणि स्मॉल एम म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ द ऑब्जेक्ट. मग या ठिकाणी आर म्हणजे डिस्टन्स असणार आहे, कॅपिटल आर म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ द अर्थ. ही जी आपली अर्थ आहे त्या अर्थची रेडियस आहे. तर अर्थची रेडियस कुठून घेतो आपण, सेंटरपासून, कारण अर्थला आपण स्पेरिकल मानतो लक्षात, त्यामुळे आपण ती रेडियस घेत असतो. द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो आपला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनचा लॉ, एफ इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याला सांगतो, हा सांगतो एफ इज इक्वल टू g/m/r². हा ग्रॅव्हिटेशनचा लॉ. म्हणजे जर म्हटलं मी या ठिकाणी की आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टवरती अर्थनी फोर्स एक्झर्ट केला आहे. त्या ऑब्जेक्टचा मास किती आहे, स्मॉल एम, अर्थचं मास किती आहे, कॅपिटल एम, दोघांमधला डिस्टन्स किती आहे, आर. तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवरती अर्थनी ॲड केलेला जो फोर्स असणार आहे एफ इज इक्वल टू G कॅपिटल एम स्मॉल m/r². तर असा फॉर्म्युला म्हणू शकतो. आणि मग आपल्याला यामध्ये हा जो एवढा फॅक्टर आहे, हा एवढ्या फॅक्टरला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो, स्मॉल g, म्हणजे G/m/r². कोणाचं हे G/m/r², लक्षात ठेवा G/m/r². तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणामुळे आलेली आहे, अर्थमुळे. तर मग त्यामुळे हे जे मास घेणार आहोत ते कोणाचं घ्यायचं, अर्थचं मास घ्यायचं. म्हणजे ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी जर अर्थमुळे येत असेल तर मास अर्थचंच घेणार आहेत आपण. मग या ठिकाणी होणार काय पहा, आपण हे कॅपिटल G कॅपिटल m/r² यालाच काय म्हटलेलं आहे, जी म्हटलेले आहे, हा एम ॲज इट इज लिहिला. म्हणजे हे स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट जशाला तसं, आणि कॅपिटल G कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ डिवाइड बाय r², आर म्हणजे डिस्टन्स आहे. एवढ्या क्वांटिटीला काय म्हटलं आपण, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हटलं. लक्षात ठेवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर अर्थमुळे येत असेल तर त्याचा फॉर्म्युला G/m/r² असतो. मग मास कोणाचं घेणार, अर्थचं. समजा मूनमुळे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विचारली असते तिथं मास कोणाचं घेतलं असतं, मूनचं. तुम्हाला ज्युपिटरवरची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विचारली असते या ठिकाणी कॅपिटल म्हणजे मास कोणाचं घेतलं असतं, ज्युपिटरचं. तसं तुम्ही सनची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे सनमुळे पण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येऊ शकते, तर त्या ठिकाणी मास कोणाचं घेतलं असतं, सनचं. म्हणजे ज्या ऑब्जेक्टमुळे ग्रॅव्हिटी येते त्यामुळे, समजा तुमच्यामुळे किती ग्रॅव्हिटी येते, समजा फॉर एक्झाम्पल मी आहे, मलाही मास आहे, मग या ऑब्जेक्टला म्हणजे आमच्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मग मी या ऑब्जेक्टवरती फोर्स एक्झर्ट करत असेल तर मी याच्यावरती ॲक्सेलरेशन एक्झर्ट करणार आहे. मग माझ्यामुळे याच्यावर किती ॲक्सेलरेशन आलं असेल ते जरी मला कळायचं असेल तरी फॉर्म्युला मी हाच वापरणार. फक्त या ठिकाणी एमच्या ठिकाणी कोणाचं मास ठेवावं लागेल, माझं, कारण ज्याच्यामुळे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येते त्याचं मास त्या ठिकाणी ठेवतो. मग या ठिकाणी आपण फॉर्म्युला एफ इज इक्वल टू mg, हा तुम्हाला फॉर्म्युला ओळखीचा असेल, एफ इज इक्वल टू mg. एम म्हणजे काय, मास, जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके चालेल. आपण दोन्ही इक्वेशनचा वापर केला, ह्या इक्वेशनला कम्पेअर केलं, हे एम गेट कॅन्सल. तर आपला फॉर्म्युला काय म्हणला, स्मॉल g इज इक्वल टू G/m/r², वेअर कॅपिटल G इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम मास ऑफ अर्थ आणि स्मॉल आर डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट. ऑब्वियसली सेंटर ऑफ द अर्थ, सेंटरपासूनच डिस्टन्स घ्यायचं. कधी लक्षात ठेवा, इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, जर सरफेस ऑफ द अर्थवरती ऑब्जेक्ट असेल, म्हणजे ही अर्थ आहे, ही झाली अर्थची रेडियस कॅपिटल आर, आणि जर एखादा ऑब्जेक्ट आपण इथं ठेवून दिला आहे कुठं, सरफेसवरती, मग जर तो ऑब्जेक्ट सरफेसवरती ठेवला असेल तर काय असणार आहे, सरळ त्याचा जे डिस्टन्स असणार आहे, हे डिस्टन्स कोणतं, त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स आर, आणि काय म्हणू शकतो आपण, ऑब्जेक्टचं डिस्टन्स आर आणि त्या अर्थचं रेडियस आर सेम असणार आहे, स्मॉल आर आणि कॅपिटल आर इक्वल असतील. त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, स्मॉल आरच्या ठिकाणी काय रिप्लेस करू शकतो आपण, कॅपिटल आर रिप्लेस करू शकतो. म्हणजे आपला फॉर्म्युला काय बनणार, मग सरफेसवरती जर विचार केला तर ऑन द सरफेस, लक्षात ठेवा सरफेसवरती जर विचार करत असताल आपण तर ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी आर इज इक्वल टू काय असणार आहे, आर म्हणजे स्मॉल आर म्हणजे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ येणार आहे, आणि त्यामध्ये आपण ठेवू शकतो, आणि यालाच म्हणतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. दॅट इज G इज इक्वल टू स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M/r². मग आता याचं युनिट काय असणार आहे, कुठलं ॲक्सेलरेशन घ्या, ॲक्सेलरेशन युनिट काय असतं, मीटर पर सेकंद. तुम्हाला वाटत असाल आपण पाहिलं असेल, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू एक फॉर्म्युला असतो, वेलॉसिटी अपॉन टाईम, पाहिला असेल. वेलॉसिटी युनिट काय असतं, मीटर पर सेकंद, आणि टाईमचं सेकंद त्याचा स्क्वेअर, म्हणजे ॲक्सेलरेशन युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे मग हे ग्रॅव्हिटेशनमुळे आलेलं ॲक्सेलरेशन असो किंवा नॉर्मल कुठल्याही गोष्टीमुळे ॲक्सेलरेशन असो, ॲक्सेलरेशन म्हटलं की त्याचा युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे फिक्स आहे, लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं, कारण हे तुम्हाला एक्झाममध्ये 2 मार्कासाठी डेरिव्हेशन येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, डिराईव्ह करा, आणि त्या डेरिव्हेशनमध्ये तुम्हाला येऊ शकतं डिराईव्ह द व्हॅल्यू ऑफ द G ऑन द सरफेस ऑफ अर्थ. मग तुम्ही त्याला मस्तपैकी डायग्राम काढायची या ठिकाणी आणि सांगायचं काय, G इज द सरफेस ऑफ द अर्थ, इफ स्मॉल ए म्हणजे मास ऑफ अर्थ, आर म्हणजे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, कॅपिटल ए म्हणजे मास ऑफ अर्थ, आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, आणि असं दाखवून हा ग्रॅव्हिटेशनचा लॉ ठेवून दिला. मग आपला माहिती एफ इज इक्वल टू mg आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू पुट करून त्या ठिकाणी तुम्ही हे डेरिव्हेशन करू शकता. तर डेरिव्हेशन 2 मार्कला येऊ शकतं. व्यवस्थित या स्टेप बाय स्टेप जर लिहिलं आणि शेवटी सांगितलं काय, ऑन द सरफेस ऑफ अर्थ स्मॉल आर अँड कॅपिटल आर इक्वल ठेवून दिलं, त्यानुसार तुम्ही जर लिहू शकता की स्मॉल g इज इक्वल टू G/r². तर या प्रकारे आपण काढू शकतो, आणि सिम्पल आहे. दिस इज ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी. आता पहिल्या कळतं ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी कोणावर डिपेंड आहे,
इथं पाहिल्यानंतर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. कोणावर डिपेंड आहे? समजा जर मी असं म्हटलं की आपल्या या ठिकाणी हे आहे ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी कोणावर डिपेंड आहे? मास. कोणाच्या मासवर? अर्थच्या. म्हणजे या पेनला मी म्हणजे या पॉइंटरला मी सोडतो आणि या पेनला जर मी सोडतोय, दोघांना जर मी सोडत असेल, याच्यावर ॲक्सिलरेशन कोणामुळे आले? अर्थमुळे. याच्यावर ॲक्सिलरेशन कोणामुळे आले? अर्थमुळे. मग दोघांवर ॲक्सिलरेशन जर अर्थमुळे येत असेल तर यांच्यावर येणारं जे ॲक्सलरेशन आहे ते कोणावर डिपेंड आहे? मासवर. कोणाच्या मासवर? या दोघांच्या मासवर नाही आहे. तर कोणावर डिपेंड आहे? अर्थच्या मासवर. म्हणजे मी इकडे 10 किलोचा ऑब्जेक्ट घेतला, इथं 1 किलोचा ऑब्जेक्ट घेतला, दोघांना सोडलं, याच्यावर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणामुळे येईल? 10 किलोवर अर्थमुळे येईल. आणि या 1 किलोवर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणामुळे येईल? अर्थमुळे येईल. मग दोघांवर जर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थमुळेच येत असेल तर ती ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दोघांची सारखी असणार आहे, कारण याच्या मासवरती डिपेंड आहे का नाही आहे. तर लक्षात ठेवा, ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी कोणावर डिपेंड आहे? मासवर डिपेंड आहे. पण कोणाच्या मासवर? ऑब्जेक्टच्या मासवर नाही आहे. तर कोणाच्या मासवर? अर्थच्या मासवरती, किंवा ज्या प्लॅनेटवर आहात त्या प्लॅनेटच्या मासवरती. म्हणजे मी जर म्हटलं 10 किलोचा ऑब्जेक्ट आणि 1 किलोचा ऑब्जेक्ट दोघांना सोडलं तर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी दोघांवरती कशी राहणार आहे? सेम. कारण दोघांवरती ॲक्ट करणारे कोण आहे? अर्थ आहे. आणि अर्थ दोघांवरती ॲक्ट करते, तर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी अर्थच्या मासवरती. हां, जर समजा अर्थचं मास वाढलं असतं तर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी वाढली असते. जर अर्थचं मास कमी झालं तर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी कमी आहे. पण इकडे जास्त मासवाल्या ऑब्जेक्टवर जास्त ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी आणि कमी मासवाल्या ऑब्जेक्टवरती कमी ॲक्सिलरेशन, असं नाही आहे. लक्षात ठेवा, ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी मासवरती डिपेंड आहे, पण कोणाच्या? डिपेंड्स ओनली ऑन द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. अर्थच्या मासवरती आणि रेडियस ऑफ अर्थवरती. जर अर्थची रेडियस वाढली तर ऑब्वियसली ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होईल? कमी होणार. कारण का? ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे. म्हणजे मास जर अर्थचं वाढलं तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढेल, आणि जर मास कमी झालं तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होईल. त्याचप्रकारे आपण सांगू शकतो की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे काय? अर्थची साईज वाढली, अर्थ मोठी झाली तर अर्थची रेडियस वाढेल. मग अर्थची रेडियस जर वाढली तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते? कमी होते. आणि अर्थची रेडियस जर कमी झाली तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी की अर्थमुळे येते ती अर्थच्या मासवर आणि अर्थच्या रेडियसवर डिपेंड आहे, ऑब्जेक्टवरती डिपेंड नाही आहे. म्हणजे समजा मी आणि तुम्ही, आपण समजा एखाद्या उंच बिल्डिंगवर आपण खाली उडी मारली तर माझ्यावरती आणि तुमच्यावरती ॲक्ट होणारं जे ॲक्सिलरेशन असणार आहे ते कसं असणार आहे? सेम असेल. कारण आपल्या दोघांवरती पण ॲक्सिलरेशन कोण ॲक्ट करतं आहे? अर्थ ॲक्ट करते. आणि अर्थचं मास आणि रेडिएशन सारखं असणार आहे, म्हणजे आपल्या दोघांवरती पण अर्थची ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी सेम असेल. मास कमी असेल किंवा जास्त असेल डझंट मॅटर. ओके, म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणावर डिपेंड आहे? अर्थच्या मासवरती आणि अर्थच्या रेडियसवरती, ऑब्जेक्टच्या मासवरती बिलकुल नाही. चालेल, ठीक आहे. जी इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. तेच म्हटलं की कोणासाठी? ऑल ऑब्जेक्टसाठी सारखे आहे. म्हणजे ऑब्जेक्टचा मास वेगळा असेल. समजा मी म्हटलं नाही, कागदाचा छोटासा तुकडा घेतला 1 ग्रामचा आणि 1 क्विंटल एवढं मास घेतलं आणि दोघांना मी खाली सोडलं तर दोघांमध्ये ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी काय असणार? सेम असणार आहे. हा, तर ए रेजिस्टन्स आपल्याला निग्लेक्ट करावं लागेल या ठिकाणी, पण ग्रॅव्हिटी सारखीच असणार आहे दोघांसाठी. म्हणजे 1 ग्राम कागदाचा एक तुकडा आहे आणि 1 टन जरी तुम्ही एखादं ऑब्जेक्ट आहे दोघांना जरी सोडलं तर दोघांवरती पण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सारखे ॲक्ट होणार आहे, कारण दोघांच्या मासवरती डिपेंड नाहीच आहे. म्हणजे जर ऑब्जेक्टच्या मासवरती डिपेंड नसेलच तर प्रत्येक ऑब्जेक्टसाठी काय राहणार आहे? जी सेम राहणार आहे फॉर ऑल ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आणि हे जे प्रोपोर्शनल रिलेशन सांगितलं ना, जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, तर याच्यावरती नीटला क्वेश्चन येतात, आलेले आहेत 11-12ला. तुम्हाला तिथे गेल्यानंतर याच्याबद्दल आपण क्लिअरली पाहूया. फक्त आता इतर लक्ष एवढंच ठेवा की मास वाढलं ग्रॅव्हिटी वाढते, मास कमी झालं ग्रॅव्हिटी कमी होणार आहे. या ठिकाणी रेडियस वाढली ग्रॅव्हिटी कमी होते, रेडियस कमी झाली ग्रॅव्हिटी वाढते. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. लक्षात, त्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. इट डज नॉट डिपेंड अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे सांगितलं कोणावरती डिपेंड नाही आहे? ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवरती डिपेंडच नाही आहे ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटी तुमच्यावरती किती ॲक्ट होईल तेही तुमच्यावरती डिपेंड नाही, तर अर्थवरती डिपेंड आहे. तुम्ही मूनवरती गेलात तुमच्यावरची ग्रॅव्हिटी बदलेल, तुम्ही ज्युपिटरवरती गेलात तुमच्यावरची ग्रॅव्हिटी बदलेल, तुम्ही सनवर गेलात तुमच्यावरची ग्रॅव्हिटी बदलेल. म्हणजे तुमची ग्रॅव्हिटी जी आहे तुमच्यावर ॲक्ट होणार ही बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्यावर डिपेंड नाही आहे. ते डिपेंड कोणावरती? ऑब्जेक्टवरती बिलकुल डिपेंड आहे. डिपेंड त्या अर्थवरती, त्या प्लॅनेटवरती, ज्याच्यामुळे तुमच्यावरती ग्रॅव्हिटी आली त्याच्यावरती ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी डिपेंड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, what would be the value of g on the surface of earth if mass was twice as large and its radius half of what is now? म्हणजे सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये याने विचारलं आपले की समजा आपल्याकडे अर्थ आहे, आपली अशी अर्थ आहे. ओके, आणि अर्थचं मास समजा फॉर एक्झाम्पल किती आहे? यम आहे. ओके, आणि रेडियस किती सध्या? आर आहे. सध्या काय झालं समजा, जर व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी, जी काय होईल असं म्हटलेले, जर समजा सरफेस ऑफ अर्थ इट्स मास वॉज ट्वाईस, म्हणजे मास काय केलं? दुप्पट केलं. ओके, आणि रेडियस काय केली? हाफ केली. मास दुप्पट केलं म्हणजे काय असणार आहे? मग दुसरं एक आपण केलं,
ऑब्जेक्ट काय केला, छोटासा ऑब्जेक्ट बनवला, म्हणजे ही अर्थ आहे. आता सध्या ही अर्थ अशी होती. आता रेडियस काय झाली त्याची r/2 झाली रेडियस. ओके, म्हणजे मी बाजूला लिहितो या ठिकाणी r/2 झाली आणि याचं मास आहे दुप्पट केलं 2m केलं. आता रेडियस काय होईल, म्हणजे ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असेल पहा. यावेळेस आपला माहिती, यावेळेस ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असणार आहे, जी सध्याची ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी म्हणजे इनिशियल मानतो मी, काय असणार, जी कॅपिटल M अपॉन r² मान्य. आता ग्रॅव्हिटी किती होईल पहा, जी नंतरची फायनल म्हणजे मास चेंज केल्यानंतर आणि रेडियस चेंज केला तर काय असणार आहे, हे जी M म्हणजे किती आता या ठिकाणी 2m अपॉन काय असणार आहे r². r म्हणजे किती आता रेडियस येते या ठिकाणी r/2 त्याचा स्क्वेअर. याला जर मी लिहिलं जी फायनल इक्वल टू, काय बनणार आहे 2 जशाला तसं, हे जी हे m डिवाइड बाय यालाच काय r² डिवायडेड बाय मी काय लिहू शकतो 4. हा 4 वर येईल तर जी F इज इक्वल टू काय असणार या ठिकाणी पहा, आपल्याकडे हा 4 जर वर आला तर 2 मल्टिप्लाय बाय 4 हे जी हे m अपॉन r². पण आपला माहिती आहे जी m अपॉन r² म्हणजे सध्याची असलेली ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जर याच्यामध्ये आपण बदल केला थोडासा, याला मी इकडे लिहिलं थोडंसं, मग हे जी फायनल म्हणजे मास वाढल्यानंतर आणि रेडियस हाफ केल्यानंतर, मास दुप्पट केल्यानंतर आणि रेडियस हाफ केल्यानंतर येणारी ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू आपल्या जी एफ इज इक्वल टू काय असणार आहे आपल्या 2 × 2 किती, 2 × 4 किती येईल 8 आणि काय असणार आहे जी m अपॉन r². पण जी m अपॉन r² इनिशियल ग्रॅव्हिटी म्हणू शकतो, म्हणजे जी फायनल इज इक्वल टू 8 टाइम्स ऑफ जी इनिशियल. म्हणजे जर आपण काय केलं, मास दुप्पट वाढवलं आणि रेडियस हाफ केली, मास किती टाइम्स वाढवलं पहा या ठिकाणी m होतं 2m केलं आणि रेडियस काय होती हाफ केली, r होती r/2 केली, तर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे 8 टाइम्स वाढणार आहे. म्हणजे जर आपण मास वाढवलं आणि रेडियस कमी केली तर आपल्या अर्थची ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी 8 टाइम्स वाढेल पहिल्या ग्रॅव्हिटीपेक्षा. म्हणजे सध्या ग्रॅव्हिटी किती आपल्याला माहिती आहे, तर 8 टाइम्सचा जर विचार करायला गेला त्याला मी इथे या ठिकाणी लिहितो जी फायनल इज इक्वल टू 8 टाइम्स सध्याची किती आहे, आपण काय म्हणू शकतो 9.8 म्हणू शकतो, किंवा याला काय करू शकतो आपण 10 घेऊया समजा अप्रॉक्सिमेटली, किंवा या ठिकाणी तुम्ही 9.8 घेऊनही कॅल्क्युलेशन करू शकता. तर काय येणार 80 मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा 9.8 घेतलं तुम्ही त्याचं मल्टिप्लिकेशन करून पहा, तेवढी ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. तर एवढी की ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी असेल. म्हणजे जर आपलं मास दुप्पट वाढवले आणि रेडियस हाफ केली तर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी किती टाइम्स वाढते 8 टाइम्स वाढते सध्यापेक्षा. सध्या किती आहे तुम्ही 9.8 जर घेत असताल तर मल्टिप्लाय बाय 8 तर तेवढ्या टाइम्सने ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी वाढणार आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा, हे सोपं आहे. हां 10 व्हॅल्यू घेत जाऊ नका तुम्हाला, कारण तुम्ही 10th क्लासमध्ये आहात तर जनरली 10th क्लासमध्ये 9.8 व्हॅल्यूच ॲक्युरेट घेतली जाते. पण जेव्हा 11th-12th क्लासमध्ये येतो आपण त्यावेळेस या व्हॅल्यूला 9.8 घेण्यापेक्षा, म्हणजे 9.8 घेण्याऐवजी आपण 9.8 घेण्याऐवजी 11th-12thला 10th घेतो आणि 9th किंवा 10th क्लासमध्ये तुम्ही त्याला व्हॅल्यू 9.8 घेता, म्हणजे मोर ॲक्युरेसी थोडी तुम्ही 10thपर्यंत असता. 11th-12thला गेले ॲक्युरेसी फॉलो करण्याची गरज बिलकुल नाही आहे, तुम्ही डायरेक्टली 10 घेऊनही कॅल्क्युलेशन करू शकता. तर तुम्ही असं लक्षात ठेवा, चालेल. म्हणजे सोप्या भाषेमध्ये या स्टेप्स लक्षात ठेवा. हाच क्वेश्चन जर एक्झाममध्ये आला तर तुम्हाला या स्टेपनी फॉलो करत सांगायचं आहे. या ठिकाणी याची व्हॅल्यू आपण इथं पुट केली आणि या ठिकाणी लिहिली. म्हणजे मास वाढल्यामुळं अर्थ ग्रॅव्हिटी वाढते आणि रेडियस कमी झाल्यामुळं ग्रॅव्हिटी वाढते आणि त्यांच्यामुळं किती टाइम्स वाढते, जवळपास 8 टाइम्स ग्रॅव्हिटी वाढते. लक्षात, याला शॉर्टकटही करता आला असतं. जर समजा हा MCQसाठी क्वेश्चन आला तर असं सॉल्व नाही करत बसायचं, आपल्याला डायरेक्टली करता येईल. जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². जर MCQमध्ये आला तर लक्षात ठेवा, MCQमध्ये आला तर डायरेक्टली उत्तर काढायचं. काय मास किती टाइम्स वाढले 2 टाइम्स वाढले आणि रेडियस काय झाली हाफ झाली, पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळं 4 होईल, हा 4 वर येईल 8 होईल, तर ग्रॅव्हिटी किती टाइम्स वाढणार 8 टाइम्स वाढणार. असं डायरेक्टली आपण सांगू शकतो. जर MCQ आला किंवा मित्रांनी विचारलं तुम्ही असं डायरेक्टली तोंडी उत्तर सांगू शकता. एवढ्या स्टेप फॉलो करत बसण्याची गरज नाही आहे. लक्षात, चालेल. आता तुम्हाला होमवर्कसाठी दुसरा क्वेश्चन, सेम क्वेश्चन आहे, याला उलटं केलं. समजा काय केलं, समजा मला कमेंटमध्ये उत्तर सांगा तुम्ही लगेच. होमवर्क म्हणजे काय तुम्ही घरी जाऊन थोडी करून आणणार आहे त्या ठिकाणी, तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर सांगणार आहेत तुम्ही की जर समजा मास काय केलं हाफ केलं आणि रेडियस काय केली 2 टाइम्स केली, आता ग्रॅव्हिटी काय होईल. ओके, एक क्वेश्चन लक्षात आला. एक क्वेश्चन उलटं केलं म्हणजे मास काय केलं 2 टाइम्स केलं आणि रेडियस काय केली, मास काय केलं हाफ केलं आणि रेडियस काय केली 2 टाइम्स केली, तर काढा. नंतर काय केलं, समजा मास दुप्पट वाढवले रेडियस पण दुप्पट वाढवली, तर काय होईल. बघा मी दुसरं एक सांगतो सोप्या भाषेमध्ये. समजा मास काय केलं हाफ केलं आणि रेडियस काय केली आपण 2 टाइम्स वाढवली. ओके, तर काय होईल. ओके, एक दुसरा क्वेश्चन तुम्हाला, मास काय केलं आपण हाफ केलं आणि रेडियस पण काय केली हाफ केली, तर काय होईल ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. किंवा तिसरं एक्झाम्पल घ्या, मास काय केलं आपण 2 टाइम्स वाढवलं
आणि रेडियस पण काय केली आपण 2 टाइम्स वाढवली तर काय होईल. तर हे एक, हा दुसरा आणि तिसरा, हे एक 3 क्वेश्चन्स आहेत. मास वाढवले हाफ केलं कसं होतं, हे काय केलं कसं होतं, ह्याचं काय. हे तिन्ही क्वेश्चनचे आन्सर मला कमेंटमध्ये सांगा 1 2 3 म्हणून, कळेल तुम्हाला कसं आहे. तर नाही आले तर मला सांगा की सर आम्हाला जमत नाही आहे, तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करेल. तुमचा रिस्पॉन्स जेवढा चांगला तेवढं तुम्हाला लेक्चर्स मी जास्त बनवत जाईल, कारण तुमच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड आहे. कारण तुम्ही जर यूट्यूब चॅनलला लाईक करत असाल, शेअर करत असाल मित्रांसोबत चांगल्या प्रकारे, तर आम्हालाही वाटतं की ठीक आहे, मुलांना आवडत आहेत लेक्चर आणि आम्हालाही बनवण्याचा इंटरेस्ट क्रिएट होत असतो. म्हणून लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही लाईक करणार, शेअर करणार आहेत, सबस्क्राईब करताल आणि मित्रांना आपल्या लेक्चरबद्दल सांगताल, तेवढे आपले लेक्चर स्प्रेड होतील आणि तेवढ्या जास्त प्रमाणात आम्हालाही लेक्चर्स बनवण्याची इच्छा होईल. तर त्यासाठी तुमचा एक लाईक महत्त्वाचा आहे, तो देत चला. लक्षात, त्यासाठी तुम्हाला काय पैसे लागत नाहीत, त्यामुळे लक्षात ठेवायचं. चालेल. चला, व्हेरिएशन इन जी, व्हॅल्यू ऑफ जी, म्हणजे सोप्या भाषेमध्ये ॲक्सेलरेशन. जी म्हणजे कोण आहे आपल्याकडे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये व्हेरिएशन कसं होणार आहे ते आपल्याला पाहायचे. म्हणजे आपल्याला ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी जीमध्ये कसं व्हेरिएशन होतं. पहिलं पहा, जी बदलतं किती. आता एक तर क्लिअर आहे आपल्याला माहिती, जी बदलतं कधी, मास बदलल्यावर बदलतं आणि रेडियस ऑफ अर्थ बदलल्यानंतर बदलतं. म्हणजे एका आपल्या अर्थचं मास बदललं तरी ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी बदलते आणि रेडियस बदलली तरी ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी बदलते. पण त्याचबरोबर अजून गोष्टीत आपल्याकडे व्हेरिएशन ऑफ जी, चेंजेस अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, चेंजेस विथ डेप्थ अँड चेंजेस विथ हाईट. म्हणजे आपली जी ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी आहे 3 कारणामुळे बदलू शकते. एक, चेंजेस अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे आपण सरफेसवरती जरी मूव्ह होत असाल, समजा आपल्याकडे अर्थ आहे, तुम्ही अर्थवरती या ठिकाणी आहात, काहीतरी ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी असेल, या ठिकाणी गेलात वेगळे असेल, इथं गेलात वेगळे आहे, इथं गेलात वेगळे आहेत. म्हणजे अर्थच्या सरफेसवरती जर तुम्ही मूव्ह करत गेलात, म्हणजे तुम्ही आज इथं आहात, तुम्ही जम्मू काश्मीरला गेले, वेगळी ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी असेल, कन्याकुमारीला गेले वेगळे असेल, अमेरिकेत गेलात वेगळे असेल. तर अर्थवरती प्रत्येक ठिकाणी ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी काय असते, वेगवेगळे असते. जास्त प्रमाणात बदल होत नाही, थोड्या बहुत प्रमाणात वेगळीच असते. लक्षात. ते एक चेंजेस विथ डेप्थ, म्हणजे समजा आपल्याकडे हे अर्थ आहे आणि तुम्ही मध्ये गेले असे ना, समजा एखादा आपण असा खड्डा फोडला, असं विहिरीसारखा फार मोठा खड्डा, आणि त्याच्यामध्ये गेलो तर आपण, तर ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी कशी बदलते, चेंज होते. आणि तो चेंज आपल्याला पाहायचा आहे. आणि चेंजेस विथ हाईट, म्हणजे समजा आपल्याकडे अर्थ आहे, अर्थपासून वर जात आहे, म्हणजे समजा आपण इथून असं वर जातो आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आपली ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी 3 प्रकारे बदलते. एक, जर आपण सरफेसवरती, म्हणजे अर्थ सरफेसवरती तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलात, म्यानमारमध्ये गेला वेगळे असणारे, पाकिस्तानमध्ये गेलात वेगळे, चायनामध्ये गेला वेगळे, कुठे इंग्लंडमध्ये गेलात वेगळे, अमेरिकेत वेगळे असणारे, ऑस्ट्रेलियामध्ये वेगळे, वेस्ट इंडिजमध्ये वेगळे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी जाणवणार आहे सरफेसवरती. त्याचबरोबर तुम्ही डेप्थला गेलात, म्हणजे अर्थला असं होल पाडला आणि तुम्ही होलमधून खाली जात असताल तरी ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होते, चेंज होते. आणि त्याचबरोबर अजून कुठे कशानुसार, हाईटनुसार, म्हणजे तुम्ही वर जाताय, समजा माउंट एव्हरेस्टवरती गेलात, ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी वेगळी असणार आहे. आपल्या अर्थ इथं वेगळी आहे, माउंट एव्हरेस्टवरती वेगळी आहे. तुम्ही वर सॅटेलाईटमध्ये गेलात, वेगळी असणार आहे. जसं तुम्ही हाईटला जाता त्याच्यानुसार ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी बदलते. लक्षात. म्हणजे ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी जर पाहिलं तर 3 गोष्टींमुळे बदलू शकते. एक तर सरफेसवरती तुम्ही इकडे तिकडे मूव्ह असाल त्यामुळे बदलेल, दुसरी डेप्थला गेलात तरीही बदलेल, आणि तिसरी काय, हाईटला गेलात तरीही बदलेल. म्हणजे 3 गोष्टी चेंजेस. आणि याच्यावरती मेजर गोष्टी महत्त्वाचं काय की 11-12 तर ॲज इट इज आहे, जसे आलात तसं 11-12ला तुम्ही ज्याला जर आज शिकलात, आज समजून घेतलात, तर 11-12ला गेल्यानंतर तुम्हाला त्याची अडचण येणार नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे मन लावून करा, समजून करा, कारण हे जेवढं तुम्हाला महत्त्वाचं आहे तेवढं दुसरं काहीच नाही आहे. ज्यांचं स्वप्न असतं ना, आम्हाला MBBS व्हायचं आहे, आम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तर त्या लेकरांनी स्वप्न पाहण्यापेक्षा यांच्याकडे फोकस करा. या कन्सेप्ट समजून घ्या. ह्या कन्सेप्ट जर तुम्ही 10th क्लासमध्ये समजून घेतलं तर 11-12ला गेल्यानंतर तुम्हाला ह्याच कन्सेप्ट परत वापस कामाला येतील आणि त्यामुळे तुमचा फायदाच होईल. लक्षात. आता पहिला पॉईंट पाहूया, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे आपल्या अर्थच्या सरफेसवरती आपण मूव्ह झाल्यानंतर ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी नेमकी बदलते कशी. चालेल. तर या ठिकाणी पाहू शकतो. पहा, एक व्यक्ती आहे, समजा त्यानं स्वतःचं वेट मोजलं या ठिकाणी, याला काय म्हणतो आपण, इक्वेटर आहे. हे पोल नाही, इक्वेटर आहे. हा इक्वेटर माहिती तुम्हाला, इक्वेटर असणार अशा प्रकारे, हा इक्वेटर आहे. सो एक व्यक्ती इक्वेटरवरती आहे आणि इक्वेटरवरती त्याचं स्वतःचं वेट मोजत असेल तर वेट काहीतरी येईल. लक्षात. तोच व्यक्ती कुठे गेला, पोलवरती गेला, नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल, कुठे जाऊ शकतो आपण, नॉर्थ पोलवरती गेला म्हटलं. तो व्यक्ती नॉर्थ पोलवरती गेला, त्यानं त्याचं वेट मोजलं, तर वेट कुठे जास्त येईल. तर लक्षात ठेवा, जर तो नॉर्थ पोलवरती असेल तर त्याचं वेट कसं असणार आहे, मॅक्झिमम असेल, जास्त असेल वेट. लक्षात. वेट कसं असणार त्याचं, जास्त. आणि जो जर इक्वेटरवरती असेल त्याचं वेट कसं असणार आहे, कमी. म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो कुठं आहे, इक्वेटरला आहे, त्याचं वेट जास्त असेल, कमी असेल, आणि तो पोलवरती गेला इक्वेटर, त्याचं वेट काय होईल, जास्त होईल. म्हणजे आपलं वेट, समजा माझं वेट सध्या 50 किलो असेल, मी कुठं मोजतो आहे, इक्वेटरवरती, तर मी जर ह्याच्यावरती गेलो, नॉर्थ पोलवरती गेलो, तर माझं वेट काय होईल, वाढेल.
म्हणजे मी इक्वेटर टू पोल गेलो तो वेट वाढतं आणि पोल टू इक्वेटर आलो तो वेट कमी होतो. वाक्य लक्षपूर्वक आहे का? जर आपण इक्वेटरपासून पोलला गेलो वेट वाढतं आणि पोलपासून इक्वेटरला आलो की वेट कमी होतं. असं का होतं त्याचं कारण आहे जी इज नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपल्या अर्थच्या सरफेसवरती जी सगळीकडे सारखं नाही आहे. ह्या नोट्स काढून घेत चला, लिहित चला. हां, याच्या नोट्सची तुम्हाला जर इथं नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खाली लिंक दिली जाईल. त्या लिंकमध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स मिळून जातील. तर जाऊन त्या नोट्स डाउनलोड करा. एकदम चांगल्या प्रकारे नोट्स बनवले. त्या नोट्समधून जर तुम्ही स्टडी केली तर तुम्हाला एकही मार्क कमी होणार नाही. ॲक्युरेटली जसाला तसा तुम्ही नोट्स फॉलो करा, लाईन टू लाईन स्टडी करा, समजून घ्या. एकही मार्क कमी होणार नाही. तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील आपल्या या टॉपिक्सची. या टॉपिकमधला कुठलाही आणि कसाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला मार्क पडणार हे कन्फर्म आहे. तर यामध्ये याच्यामध्ये काहीच अवघड नाही, एकदम सिंपल आहे. जी कुठं असणार आहे आपल्याला माहिती आहे, कारण सरफेस ऑफ अर्थवरती आपण जर मूव्ह करत गेलो वेगवेगळ्या पोझिशनला, या ठिकाणी वेगळी असणार आहे, या ठिकाणी गेला तरी वेगळी असते. प्रत्येक पॉईंटला अर्थवरती काय असणार, ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी वेगवेगळी असते. आता वेगवेगळीमध्ये त्यांनी मग स्पेशली सांगितलं कुठं की आपण पोलवरती असताल तर जास्त असतं वेट, ग्रॅव्हिटी जास्त असते. आपण कुठं आलो इक्वेटरवरती आलतो वेट कमी, म्हणजे ग्रॅव्हिटी कमी, आणि ग्रॅव्हिटी वेट इक्वॅलंट आपण घेऊ शकतो या ठिकाणी. ठीक आहे. महत्त्वाचं काय, रिझन इज दॅट शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणी जर अर्थचा जो शेप आहे एक्झॅक्ट स्पेरिकल नाही आहे, असा नाही आहे. एक्झॅक्टली स्पेरिकल अर्थ अशी असते, समजा अशी एक्झॅक्ट स्पेरिकल आहे. अर्थचा शेप तसा नाही आहे. तुम्ही जर पाहिला असेल तर अर्थ या डायरेक्शनला थोडीशी फुगलेली आहे आणि वरशी चपटी झालेली आहे. म्हणजे अर्थ इक्वेटरला काय झालेली आहे, ओके. कुठल्या पॉईंटला पाहू आपण, इक्वेटरला पाहूयात. इक्वेटरला अर्थचं हे अंतर जास्त आहे, बल्ज झालेली आहे, आणि पोलला अशी फ्लॅट झालेली, चपटी झालेली आहे. म्हणजे आपली अर्थ अशी फुगलेली आहे मध्ये इक्वेटरला आणि पोलवरती फ्लॅट झाली. मग यामुळे होतं काय, हे जे अंतर आहे हे अंतर कमी असतं कोणापेक्षा, या अंतरापेक्षा, म्हणजे इथून इतक्या अंतरापेक्षा. म्हणजे आपण जर मानलं समजा या व्यक्ती या ठिकाणी आहे, हे अंतर घेतलं आपण त्या व्यक्ती म्हणजे नॉर्थ पोलपासून ते सेंटर ऑफ अर्थचं आणि इक्वेटरच्या सरफेसपासून ते सेंटर ऑफ अर्थचं, तर हे अंतर कसं असणार आहे, कमी. कारण अशी अर्थ फ्लॅट झाली असल्यामुळे इथं म्हणजे फ्लॅट म्हणजे जास्त फ्लॅट नाही, थोडीशी आहे, त्यामुळे इथं अंतर कमी असेल. अशी इकडं फुगल्यामुळे हे अंतर वाढलेलं आहे. म्हणजे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ द पॉईंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ फ्रॉम द सेंटर इज डिफरंट सम व्हॉट फ्रॉम द प्लेस टू प्लेस. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं डिस्टन्स आहे. म्हणजे आपण जर पाहिलं या ठिकाणी अर्थ हे असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी डिस्टन्स वेगळे. म्हणजे इथं असताल तर हे वेगळं अंतर आहे, इथं गेला तर वेगळं आहे, इथलं अंतर वेगळं आहे, हे अंतर वेगळं आहे, हे अंतर वेगळे. म्हणजे आपली अर्थ वेगवेगळ्या पोझिशनला जातात. म्हणजे अर्थच्या सरफेसवरती आपण वेगवेगळ्या पोझिशनला असतात, तर सेंटरपासून अंतर बदलायला ना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, GM/R स्क्वेअर. मग आपल्याला माहिती आहे आपण जर इक्वेटरवरती आलोत, ओके, तर अंतर कसं आहे, जास्त आहे. इक्वेटरचं अंतर जास्त असेल तर ग्रॅव्हिटी कशी असणार आहे, कमी, कारण ते एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. आणि पोलवरती गेलो तर होणार काय आहे, डिस्टन्स कमी होणार आहे आणि ग्रॅव्हिटी वाढेल. म्हणजे आपण सांगू शकतो या ठिकाणी जर पाहिलं तर आपण सरळ सांगणार की जर आपण इथं आलोत, कुठं आलोत, इक्वेटरवरती, तर जी इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला जी इक्वेटरचा, GM/R इक्वेटरचा स्क्वेअर. या ठिकाणी आर कसा आहे, इक्वेटरला बल झालेली आहे अर्थ, त्यामुळे आर कसा आहे, जास्त आहे, तर ग्रॅव्हिटी काय असणार आहे, कमी असणार आहे, म्हणून वेट कमी. पण या ठिकाणी जीचा फॉर्म्युला जर आपण वापरला तर जी इज इक्वल टू काय असणार आहे, आपण या ठिकाणी घेऊ शकतो, या ठिकाणी असं नाही आहे. ठीक आहे, तर जी इज इक्वल टू आपल्याकडे काय, कॅपिटल G कॅपिटल M/R स्क्वेअर. पण कुठलं, पोलसाठी ग्रॅव्हिटी, ही कुठली ग्रॅव्हिटी आहे, पोलची रेडियस आहे. आपल्याला माहिती आहे पोलची रेडियस जे अंतर आहे सेंटरपासूनचं ते अंतर कमी आहे, म्हणून ग्रॅव्हिटी कशी असणार आहे, जास्त असेल. म्हणजे आपल्या पोलला ग्रॅव्हिटी जास्त असते म्हणून वेट जास्त आहे, आणि इक्वेटरला काय ग्रॅव्हिटी कमी आहे म्हणून वेट काय कमी आहे. आलं लक्षात, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. ड्यू टू द रोटेशन ऑफ अर्थ बल्जेस द इक्वेटर अँड फ्लॅटर्ड ॲट द पोल. म्हणजे रोटेशनमुळं अर्थ या ठिकाणी काय झाली, अशी बल्ज झालेली आहे आणि इकडे थोडीशी फ्लॅट झालेली आहे, आणि त्यामुळे आपण या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे. नंतर आपल्याकडे पाहिलं आपण नंतर पॉईंट काय आपल्याकडे आता, इट्स रेडियस इज लार्जर. तेच आता मी जे सांगितलं तेच पॉईंट आहेत, पहा त्याला व्यवस्थितपणे तुम्ही लिहून घेत चला, काही अवघड नाही आहे. इट्स रेडियस इज लार्जर ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल. म्हणजे रेडियस असणार आहे इक्वेटरवर जास्त आहे आणि पोलला कमी आहे, आणि त्यामुळेच आपण ते या ठिकाणी घेत असतो. ओके, हा झाला चेंज लक्षात आला. ओके, आपण सांगू शकतो काय, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. ओके, ॲट द पोल व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट. म्हणजे आपण पोलला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटी कशी असते, जास्त असते, आणि ती किती आहे जवळपास, ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी ॲट द पोल किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात. आणि त्यामध्ये फ्रॉम द पोल टू इक्वेटर
जी व्हॅल्यू काय होते डिक्रीज होते. आपण पोलला असताल ग्रॅव्हिटी जास्त आहे, पोलपासून जर इक्वेटरला आलात की जीची व्हॅल्यू काय होते कमी होते. आणि ॲट द इक्वेटर जीची व्हॅल्यू किती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे पोलला ती 9.832 आहे आणि इक्वेटरला 9.78 आहे. म्हणजे ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होते कमी होते. म्हणजे पोलला जास्त आहे, इक्वेटरला कमी आहे. म्हणजे पोल टू इक्वेटर आलात व्हॅल्यू कमी होते ग्रॅव्हिटीची आणि इक्वेटर टू पोल गेलात तर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वाढते. म्हणजे ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी किंवा जास्त होऊ शकते पोल टू इक्वेटर आणि इक्वेटर टू पोल. ते लक्षात ठेवा. त्यानुसार वेट पण बदलतं. ओके. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे चेंज विथ द हाईट. आता आपण हे पाहिलं आहे अगोदरच्या पॉईंटमध्ये काय पाहिलं आपण की पोलला काय होतं ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी जास्त असते, इक्वेटरला गेलं तर कमी होते. सेम आता त्याच प्रकारे चेंज होणार आहे ग्रॅव्हिटी कशानुसार हाईटनुसार. आता हाईटला जर पाहिलं समजा आपल्याकडे ही अर्थ आहे. ओके. अर्थचं मास आपण कॅपिटल एम मानलं, अर्थची रेडियस आपण कॅपिटल आर मानली. जर आपला एक ऑब्जेक्ट या ठिकाणी ठेवला आपण या ठिकाणी जी सरफेसवरती तर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी असेल जी एम अपॉन दोघांमधल्या अंतराचा स्क्वेअर. पण सरफेसवर ऑब्जेक्ट असल्यामुळे त्याचं अंतर आर असणार आहे तर आरचा स्क्वेअर असेल. पण जर समजा तो ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी घेऊन गेलो तो वरती हाईटला म्हणजे जी एच म्हणजे काय त्या हाईटला असलेली ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. जी एस म्हणजे काय सरफेसला असलेली ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जी एच म्हणजे हाईटला गेल्यानंतर किती ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी होईल तर जी एच इज इक्वल टू जी एम अपॉन आता अंतर घ्यावं लागेल. हे आर म्हणजे डिस्टन्स सेंटरपासून घेतो. आता सेंटरपासून आर अंतर किती हे आर रेडियस आणि एच किती आहे हाईट तर कॅपिटल आर प्लस एच त्याचा स्क्वेअर. आता पहिल्या कळतं जर सरफेसला तुम्ही काय करत असाल आर स्क्वेअर घेत असताल तर काहीतरी आहे. पण तुम्ही हाईटला गेल्यानंतर आर प्लस एच त्याचा स्क्वेअर व्हायला आहे. म्हणजे खालची व्हॅल्यू काय होईल वाढायली. जर आर प्लस एचची व्हॅल्यू जर वाढत असेल तर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे कमी होणार आहे. म्हणजे जसंच आपण काय होतं व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. कारण आपल्याला माहिती आहे जर आपण सरफेसला असताना तर रेडियस किती आपल्याकडे समजा 6400 किलोमीटर असते आणि जर आपण वर गेलो तर हाईट अजून वाढली. म्हणजे आर प्लस एच म्हणजे सरळ आहे की अर्थच्या सेंटरपासून जर डिस्टन्स वाढलं तर म्हणजे डिस्टन्स जर वाढलं तर ग्रॅव्हिटी काय होते कमी होते. कारण ग्रॅव्हिटी जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आरचा स्क्वेअर. आपण जवळ असल्यावर अर्थच्या जास्त ग्रॅव्हिटी आहे, दूर गेलात ग्रॅव्हिटी कमी. म्हणजे आपल्या अर्थच्या जवळ म्हणजे या ठिकाणी आता आपण आहोत किंवा तुम्ही आहात म्हणजे मी आहे तुम्ही आहोत या ठिकाणी आपण अर्थच्या जवळ आहोत तर आपली ॲक्सिलरेशन ग्रॅव्हिटी कशी असेल जास्त असेल. तेच जर आपण माउंट एव्हरेस्टवर गेलो तर आपल्यावर अर्थची ॲक्सिलरेशन ग्रॅव्हिटी काय होणार कमी होणार. आपण ते जर समजा एका सॅटेलाईटमध्ये गेलो तर सॅटेलाईट आपण अर्थच्या सेंटरपासून दूर गेलो तर आपली ग्रॅव्हिटी कमी होईल. म्हणजे जसं आपण हाईटला जाऊ तशी ग्रॅव्हिटी कमी होत जाणार. लक्षात ठेवा सरफेसला लक्षात ठेवा पोलला ग्रॅव्हिटी जास्त असते, इक्वेटरला गेलं की कमी आणि इक्वेटर टू पोल गेलं की वाढायली. हे महत्त्वाचं वाक्य आहे. नंतर महत्त्वाचं काय आपल्याला या ठिकाणी की आपण अर्थच्या सरफेसपासून वर गेलो समजा माउंट एव्हरेस्टवर गेलो तर ग्रॅव्हिटी काय होते कमी होते. तेवढ्या कमी डिस्टन्सला होत नाही जास्त प्रमाणात, तो फरक नाही जाणवणार पण कमी होते. तसंच तुम्ही जर अजून जास्त उंचवर जात असाल तर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होत राहते बदलत राहते. तुम्ही सॅटेलाईटमध्ये गेलात ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू बदलते. हा लक्षात हाईटमुळं पण ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी बदलते. आता एक्झाम्पल दिले आहे आपल्या काय अर्थची रेडियस आपला किती अर्थची रेडियस असते 6400 किलोमीटर. द एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट द हाईट की जवळपास 10 किलोमीटर हाईटवरती एरोप्लेन फिरत असतं सरफेस ऑफ द अर्थ आणि डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस चेंजेस किती 600 किलोमीटर तर एवढ्या किलोमीटरमध्ये आणि हँड्स चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू इट्स निग्लिजिबल. म्हणजे आपल्या सहसा जर पाहिलं तर आपण समजा ही आपली अर्थ आहे, अर्थच्या इथं ऑब्जेक्ट असेल तर त्याचं अंतर किती असणार आहे सेंटरपासून रेडियस एवढं म्हणजे किती 6400 किलोमीटर. पण जर समजा तो विमानामध्ये तुम्ही जात असाल तर वर किती किलोमीटरचा विमान फक्त 10 किलोमीटर वर जातं. विमान सरफेसपासून अर्थच्या जसं किती जातं 10 किलोमीटरपर्यंत जातं. त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत काय एक्सेप्शन पण आपण एक अप्रॉक्सिमेशन पकडलं तर 10 किलोमीटरवरती जर तो फिरत असेल विमान तर ही हाईट किती ॲड झाली 10 किलोमीटर ॲड झाली. म्हणजे आपल्या सरफेसवर जर पाहिलं रेडियस किती अंतर किती असेल सेंटरपासूनचं 6400 किलोमीटर आणि विमानामध्ये बसून जर तुम्ही वर गेलात तर किती असणार आहे 6410 किलोमीटर. कारण 10 किलोमीटरवर एक्स्ट्रा आणि हा जो चेंज आहे तो फार कमी आहे निग्लिजिबल आहे आणि त्यामुळे ग्रॅव्हिटी जास्त प्रमाणात बदलणार नाही. म्हणजे आपण माउंट एव्हरेस्टवरती गेलो तर माउंट एव्हरेस्ट जवळपास 8,500 मीटर आहे म्हणजे 8-8.5 किलोमीटरचा जवळपास आहे. तर तेवढ्या हाईटला गेलं तर ग्रॅव्हिटी कमी होते का होते पण तो चेंज असतो तो फार कमी असतो त्याला इग्नोर करतो. मग जर आपल्या ग्रॅव्हिटी जास्त चेंज पाहिजे असेल तर आपल्याला कुठे जावं लागतं सॅटेलाईटमध्ये जावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर म्हटलं की आर्टिफिशियल सॅटेलाईटचा अर्थ काय असतो की माणसांनी पाठवलेले सॅटेलाईट. आज तुम्ही इंटरनेट वापरता, तुम्ही मोबाईल यूज करताय, आपल्याकडे आज टी व्ही पाहू शकतो आपण, अनेक गोष्टी कम्युनिकेशनच्यासाठी जे सॅटेलाईट वापरले जातात भरपूर कारणासाठी अनेक कामासाठी. सॅटेलाईट कुठल्या कामासाठी वापरले जातात हे मला कमेंटमध्ये सांगा. पाहिजे की तुम्हाला किती माहिती आपण पाहूया ठीक आहे.
चालेल. तर या ठिकाणी आपण सॅटेलाईट जेव्हा पाहत असतो तर आर्टिफिशियल सॅटेलाईट आहे तो अर्थच्या भोवती फिरतोय. मग जर एखादा आर्टिफिशियल सॅटेलाईट अर्थच्या भोवती जर फिरत असेल, रोटेट होत असेल आणि आपण त्यामध्ये असताल तर ती हाईट जास्त आहे आणि तेवढ्या हाईटला गेल्यानंतर ती हाईट जास्त असते आणि त्या ठिकाणी काय असणार आहे, द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू लार्ज असणार आहे. कारण का, डिस्टन्स जास्त आहे. कारण सेंटरपासून सॅटेलाईट फार दूर अंतरावरती असतात. 30,000 किलोमीटर, 40,000 किलोमीटर, 36,000 किलोमीटरवरती असतात आणि तेवढ्या जास्त 6,000 किलोमीटरपेक्षा ते अंतर जास्त आहे आणि अर्थच्या सरफेसपासून जास्त अंतरावर गेल्यामुळे ग्रॅव्हिटी जास्त प्रमाणात कमी होते आणि ग्रॅव्हिटी जर जास्त प्रमाणात कमी झाली तर आपण त्याला मग इफेक्ट जाणवतो आपल्याला लक्षात. म्हणजे आपल्या अर्थचा सरफेसवर 9.8 घेतो आपण अप्रॉक्सिमेटली, तिथे गेल्यानंतर 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर होऊ शकते, त्याच्यापेक्षाही कमी होऊ शकते. म्हणून आपल्या सॅटेलाईटमध्ये ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी कमी होते आणि ती पण कशामुळे, ड्यू टू द हाईटमुळे. लक्षात. व्हॅल्यूज जी ॲट अ डिफरंट हाईट्स, आता वेगवेगळ्या हाईटला दिले पाहता. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर अर्थच्या सरफेसवरती असतात 0 किलोमीटर हाईटवरती, त्यावेळेस ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी किती मानतो आपण, 9.8 मानतो. पण जर आपण माउंट एव्हरेस्टवर गेलो तर ती किती होणार आहे, हाईट किती आहे जवळपास माउंट एव्हरेस्टची 8.8 किलोमीटर आहे. तर त्या ठिकाणची व्हॅल्यू पण जवळपास किती असेल, 9.8च असेल. ओके. पण मॅक्झिमम हाईट रिचेस बाय द मॅनमेड बलूनमध्ये जर पाठवलं तर बलून पाठवल्या जातं पहा. तर माणसाने बलूनमध्ये तुम्ही पाहिलं असेल कधी, तसं बलून असतो पॅराशूट टाईप त्याच्यामध्ये आणि एखादा ऑब्जेक्टून आपण त्याला वर उंचावून दिलं जातं जेणेकरून ते रिडिंग घेईल वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या. त्या ठिकाणी रिडिंग घेणार आहेत तो किती हाईटला, 36 किलोमीटरला जाऊ शकतो जवळपास आणि 36 किलोमीटरला गेल्यानंतर त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी मात्र किती कमी होते, फारच कमी प्रमाणात. म्हणजे मला वाटतं किती 0.8 होते ना, 0.03ने कमी झाली, म्हणजे 9.77 एवढी होते. आणि ते जर आपण टिपिकल हाईट ऑफ वेदर सॅटेलाईट, वेदर म्हणजे काय, आपला हवामानाचा जो अंदाज सांगणारे सॅटेलाईट आहेत, हवामान म्हणजे सांगतो तुम्हाला की पाऊस पडण्याची शक्यता आहे, पडण्याची शक्यता नाही आहे, त्यांचं कधी खरं होतं कधी होत नाही. पण त्या ठिकाणी ज्यावेळेस सॅटेलाईट असतील वेदर सॅटेलाईट, त्यांचे मात्र ते किती हजार किलोमीटरवर, जवळपास 400 किलोमीटरवर असतात आणि त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी मात्र सफिशियंटली कमी होते आणि ती असते 8.7. आणि हाईट ऑफ द कम्युनिकेशन सॅटेलाईट जवळपास किती, कम्युनिकेशन सॅटेलाईट म्हणजे आता आपण जे इंटरनेट वापरतो, रेडिओ वापरतो, अनेक TV टेलिव्हिजन वापरतो, या सगळ्यांसाठी जी हाईट असते नॉर्मली ती किती असते, जवळपास 35,700 35,700 किलोमीटर्स. तेवढ्या जास्त हाईटला गेल्यानंतर ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी फार कमी प्रमाणात कमी होते, म्हणजे अति जास्त प्रमाणात कमी होते, 0.225. लक्षात. तर अशा प्रकारे हा चार्ट पार्ट पाहिजे का, त्याचं गरज नाही आहे, फक्त तुम्हाला एवढं माहिती पाहिजे जशी हाईट वाढत चाललेली आहे तशी ग्रॅव्हिटी कमी कमी होत चालली. पहिली 9.8 होती, कमी झाली. हाईट काय होती, 0 होती, वाढली. हाईट वाढली, ग्रॅव्हिटी कमी होली. तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे. हाईट वाढत असेल तर ग्रॅव्हिटी कमी होते आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला, GM अपॉन R प्लस H ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि लक्षात काय ठेवायचं, हाईटनुसार ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी होत जाते. ठीक आहे. चेंज इन द डेप्थ. आता मला सांगा कमेंटमध्ये फास्टमध्ये, मी सांगण्या अगोदर की डेप्थला गेल्यानंतर काय होईल. आपलं एक तर कळालं, सरफेसवर आपण पोल टू इक्वेटर गेलोत ग्रॅव्हिटी वाढते, इक्वेटर टू पोल गेलोत, पोल टू इक्वेटर ग्रॅव्हिटी कमी होते, इक्वेटर टू पोल गेलं ग्रॅव्हिटी वाढते. तसं तुम्ही हाईटला गेलं ग्रॅव्हिटी वाढते. मग डेप्थला गेल्यावर काय होईल, कमेंटमध्ये सांगा, लेक्चरला व्हिडिओ स्टॉप करून सांगा. ठीक आहे. तर मी सांगतो तो पुढे. आता काय कसं आहे, द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस इफ यू गो इनसाइड द अर्थ. ऑब्वियसली अर्थच्यामध्ये समजा ही आपली अर्थ आहे, या कलरमध्ये दाखवलेली पहा, पिंक कलरमध्ये, आणि या ठिकाणी ऑब्जेक्ट आपण M एवढा मास ठेवला. तर या ठिकाणी ग्रॅव्हिटी सरफेसवरती जी किती असणार आहे, तो G इक्वल टू सरळ फॉर्म्युला GM अपॉन कॅपिटल Rचा स्क्वेअर. काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा आपण मध्ये गेलो होतो, किती डेप्थला, D एवढ्या डेप्थला मध्ये गेलो होतो अर्थच्या, आपण अर्थच्या मध्ये आहोत T एवढ्या डेप्थला. तर डेप्थला गेल्यानंतर काय होतं, द व्हॅल्यू ऑफ R in the equation decreases and the one would think the G should be increases as per the formula. म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की सर या ठिकाणी काय, G इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर आहे. ओके. मग सर आपण जरा खाली गेलो तर R काय व्हायले, कमी व्हायले आणि G काय होईल, वाढेल, असं वाटतं. तुम्हाला वाटले असेल, आता तुम्ही कमेंटमध्ये काय जणांनी ते उत्तर टाकले असेल, जर कमेंट केली असेल तर त्यामध्ये काय होईल, तुम्ही जर R म्हणजे खाली जात असताल डेप्थला, तर जेव्हा तुम्ही खाली जाणार आहेत तर त्यामुळे होईल काय की जेव्हा तुम्ही डेप्थला गेल्यानंतर हे सेंटरपासूनचे अंतर आहे ते अंतर कमी होतं आणि ग्रॅव्हिटी वाढते, असं प्रत्येकाला वाटतं. पण असं होत नाही. उलट होतं काय, इफ द अर्थ कॉन्ट्रीब्यूट द टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे होतं काय सांगतो की प्रश्न असा आहे की डेप्थला गेल्यानंतर असं वाटतं प्रत्येकाला की हाईटला गेल्यावर जर ग्रॅव्हिटी कमी होत असेल तर डेप्थला गेल्यावर ग्रॅव्हिटी काय होईल, वाढेल. पण होत नाही. त्याचं कारण काय, तुम्ही डेप्थला जरी गेलेत तरी ग्रॅव्हिटी काय होते, डेप्थला गेल्यानंतर डेप्थला जरी गेलेत तर ग्रॅव्हिटी कमीच होते. त्याचं कारण काय, कारण तुम्ही जेव्हा इथं असता तेव्हा ही एवढी जी अर्थ आहे, ह्या अर्थचं एवढं मास तुमच्यावरती ॲक्ट होते.
आपल्यावरती, आणि एवढ्या मासमुळे आपल्यावरती मास जास्त असल्यामुळे ग्रॅव्हिटी काय होते, जास्त ॲक्ट होते. पण तेच जर आपण समजा कुठे गेलो, या ठिकाणी गेलो, अर्थ या ठिकाणी गेल्यानंतर अर्थचे पूर्ण मास ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट नाही करत. तर या ठिकाणी असा एक सर्कल बनवला आपण, आणि या सर्कलचा मास असेल, याचं की काय मास असेल, एम डॅश म्हणून आपण, कमी मास असेल कारण छोटासा पार्ट. हा छोटासा पार्ट आहे, याचा मास कमी आहे, त्याच्यामुळे कमी होते ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ॲक्च्युली मध्ये गेल्यानंतर इफेक्टिव्ह मास कमी होतं. म्हणजे या ठिकाणी असताना ही पूर्ण मास ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतं, आणि या ठिकाणी गेल्यानंतर हे फक्त मास आपल्यावरती ठिकाणी काय करतं, फोर्स एक्झर्ट करतं. आणि यामुळे आपण जेव्हा खाली जातो त्यामुळं काय होतं, मास कमी होतं, आणि मास कमी झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे मग ग्रॅव्हिटी कशी असते आपली, ग्रॅव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे. तर मास कमी झाल्यामुळे पण काय होते, ग्रॅव्हिटी कमी होते, विच मीन्स द व्हॅल्यू ऑफ एम टू बी यूज्ड इन द इक्वेशन ऑल्सो डिक्रीजेस. लक्षात, म्हणजे मास काय झालं आहे, डिक्रीज झालेलं आहे, मास कमी झालं. कारण पहिलं पूर्ण मास अर्थचं तुमच्यावरती ॲक्ट होत होतं म्हणून ग्रॅव्हिटी जास्त होती. जर अर्थच्या मध्ये गेलात तर हे कमी मास ग्रॅव्हिटी ॲक्ट करेल, आणि आपली अर्थची ग्रॅव्हिटी मासवरती डिपेंड आहे, कोणाच्या अर्थच्या मासवरती, आणि त्यामुळं काय होईल, कमी होईल. मग कंबाईंड रिझल्ट म्हणजे आपलं जर आपण पाहिलं, जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आरचा स्क्वेअर आहे. खाली गेला तर आर काय व्हायले, कमी व्हायले, आणि याच्यामुळे ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे. पण खाली गेल्या मास कमी व्हायले, याच्यामुळे ग्रॅव्हिटी कमी व्हायली. म्हणजे आर कमी झाल्यामुळे ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे, आणि एम कमी झाल्यामुळे ग्रॅव्हिटी कमी व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या दोघांमध्ये हा मास जास्त इफेक्टिव्ह राहतो, आणि त्यामुळं काय होतं, इफेक्टिव्ह दोघांचा रिझल्टंट म्हणजे आर कमी झाल्यामुळे ग्रॅव्हिटी वाढते, आणि एम कमी झाल्यामुळे ग्रॅव्हिटी कमी होते. पण एम कमी झाल्यामुळे ग्रॅव्हिटी जास्त प्रमाणात कमी होते, आणि त्यामुळं ग्रॅव्हिटी कमीच होते. दोघांचा कंबाईन इफेक्ट लक्षात. ओके, नेक्स्ट थिंक अबाउट इट. विल द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंजेस ॲज वी गो इनसाइड द अर्थ. म्हणजे आपण अर्थच्या मध्ये गेला, समजा ही आपली अर्थ आहे, आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी असताना आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या डायरेक्शनला ॲक्ट होईल, या ठिकाणी असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स या डायरेक्शनला ॲक्ट होईल, सेंटरकडे. आपण थोडं मध्ये गेलो तर कुठे ॲक्ट होईल, सेंटरकडेच. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन चेंज होईल का म्हटलं, विल द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंजेस ॲज वी गो इनसाइड द अर्थ. म्हणजे अर्थच्या मध्ये गेल्यानंतर डायरेक्शन चेंज होते का. तर लक्षात ठेवा, जर आपण इथं असतो, सेंटर या डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट, समजा मी या ठिकाणी घेतो, समजा आपण इथं आहोत, कुणीकडे फोर्स एक्झर्ट होईल, या डायरेक्शन. तुम्ही थोडं मध्ये गेलात, या डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होईल, इथे गेलात या डायरेक्शनला, इथं गेलात या डायरेक्शनला, इथं गेलात, फोर्स 0 असणार आहे सेंटरला. पण जर समजा तुम्ही पुढे गेलात, आता इकडं असेल, इथं गेलात तर इकडं असेल, इथं गेलात तर या डायरेक्शनला फोर्स असेल, इथे गेलात तर या डायरेक्शनला. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे आपण आता याने विचारलं, द डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंजेस ॲज वी गो इनसाइड द अर्थ. तर आन्सर काय, यस. कुठपर्यंत यस. जर तुम्हाला फक्त सेंटरपर्यंत विचारलं असतं, जर आपण इनसाइड म्हटलेलं, तुम्ही इनसाइड जाते वेळेस ग्रॅव्हिटी चेंज होते का, यस. जोपर्यंत तुम्ही इथून सेंटरकडे जाता तोपर्यंत डायरेक्शन चेंज होत नाही फोर्सची. पण सेंटरपासून जर परत इकडे जायला लागले वापस, तर डायरेक्शन या डायरेक्शनला असेल. म्हणजे इथपर्यंत तुमच्यावरती फोर्स या डायरेक्शनला ॲक्ट होईल, या डायरेक्शनला, आणि इथे गेल्यानंतर फोर्स या डायरेक्शनला ॲक्ट होईल. डायरेक्शन चेंज होते का, यस. तर चेंज होते जर अशा प्रकारे पाहिलं तर. आणि तुम्हाला फक्त विचारलं असेल सेंटरपर्यंत जाते वेळेस चेंज होते का, तर होत नाही. कारण सेंटरपर्यंत जाते वेळेस एका डायरेक्शनला असणार, पण सेंटर एकदा क्रॉस केलं की परत ती अपोजिट डायरेक्शनला ॲक्ट होईल, म्हणून डायरेक्शन चेंज होते. ओके, नेक्स्ट थिंग, व्हॉट विल द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ अर्थ. हां, व्हॉट विल द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या सेंटरला गेल्यानंतर जीची व्हॅल्यू किती असेल. आता मला सांगा, सेंटरला गेलं, आता समजा आपण इथं होतो तेव्हा मास किती घ्यायचो, हे एवढं मास घ्यायचो. आपण इथं गेलो तर एवढं मास घेणार, तर सेंटरला गेलं तर किती मास राहील, 0 मास आहे. म्हणजे याच्यामध्ये जेवढं मास असतं तेवढं फोर्स एक्झर्ट करतं. जर एक्झॅक्ट सेंटरला गेलो तर मासच नाही आहे, आणि सेंटरला मास नसल्यामुळे त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी काय असणार ॲट द सेंटर ऑफ अर्थ. काय व्हॉट विल द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ अर्थ. आन्सर आहे 0. काय असणार आहे, ॲट द सेंटर म्हणतो. सेंटरच्या थोडं बाजूला आलात तर मास काहीतरी असेल, ग्रॅव्हिटी असेल. पण एक्झॅक्ट सेंटरला जर गेलात तर ग्रॅव्हिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. चालेल. ओके, युरिल प्लॅनेट अँड द सॅटेलाइट हॅज अ डिफरंट मासेस अँड रेडियस अकॉर्डिंग टू द इक्वेशन. आपल्याला माहिती आहे इक्वेशन, जी इज इक्वल टू GM/r². जी म्हणजे काय, ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. कॅपिटल जी म्हणजे काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल M म्हणजे काय, मास ऑफ अर्थ. आणि R म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. ओके, द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेसेस आर डिफरंट ऑब्वियसली. कारण आपल्याला माहिती आहे ही मास प्रत्येकाचं वेगळे, म्हणजे जी वेगळं असणार, R वेगळे सेंटरपासून जो डिस्टन्स, त्यामुळे वेगळं असणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण घेतलं मूनसाठी किती आहे, 1/6 आहे ग्रॅव्हिटी, कोणापेक्षा, अर्थपेक्षा. म्हणजे ऑन द मून म्हणजे अर्थची ग्रॅव्हिटी किती आहे, 9.8 आहे. तर ग्रॅव्हिटी मूनची किती असेल, इक्वल टू 9.8 डिवाइड बाय 6. लक्षात.
तर आपल्याला माहिती आहे की ऑन द मून इट्स अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑन द अर्थ, म्हणजे आपल्या अर्थच्या ग्रॅव्हिटीपेक्षा, म्हणजे आपण असं लिहू शकतो याला, जर असं लिहिलं जी ऑन द मून इक्वल टू जी ऑन द अर्थ डिवाइड बाय 6 टाइम्स, म्हणजे आपल्या अर्थपेक्षा 6 पटीनं कमी काय आहे ॲक्सिलेशन टू ग्रॅव्हिटी मूनवरती. म्हणजे आपण जर मूनवरती गेलो तर आपलं वेट किती पटीने कमी होणार आहे 6 पटीने कमी होतं. म्हणजे आज जर माझं वेट 60 kg असेल आणि जर मूनवर जाऊन जर मी वजन मोजलं ऑब्वियसली ग्रॅव्हिटी बॅलन्स मेथडनी, तर त्या ठिकाणी माझं वेट किती होणार आहे 6 टाइम्स कमी, म्हणजे 10 kg होईल. लक्षात चालेल. युजिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जम्प. हां ते पण आहे. समजा याचा अर्थ कळाला. म्हणजे मी जर या ठिकाणी 1 फूट उंच उडी मारू शकत असेल तर मी तिथं गेलो कुठे मूनवरती गेलो तर किती फूट उडी मारू शकतो 6 टाइम्स, म्हणजे 6 फूट उडी मारू शकतो. म्हणजे मी जर अर्थवरती, समजा तुम्ही अर्थवरती आहात आणि या ठिकाणी एक हाईटला उंच उडी मारताय, तर उडी मारतोयस तुम्ही किती वर जाताय हाईटला 1 फूट एवढं उंच जाऊन परत खाली उडी घेऊ शकत असाल, तेवढी उडी तीच मूनवरती किती टाइम्स होणार त्याच्या 6 टाइम्स, म्हणजे 6 फूट वर उंच उडी वापस येऊ शकता. लक्षात. ओके. आरच्या कंपेअरमध्ये हाऊ हाय यू कॅन जम्प. आता तुम्ही आता हे प्रश्नाचे उत्तर पहा, तुम्ही त्याचे मला उत्तर दिले पाहिजे अपेक्षा. तुम्ही आता गुगलला जा, सर्च करा आणि कुठल्या कुठल्या प्लॅनेटवरती, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कोण आहे अर्थवरती, समजा आपण 1 फूट जात असताल लक्षात, तर मूनवरती किती जाऊ शकतो कम्पेरेबल, मर्क्युरीवरती किती जाऊ शकतो आणि ज्युपिटरवरती किती जाऊ शकतो. सर तुम्ही काय करणार मूनवरती सांगतो. जसं आपण समजा अर्थवरती जर आपण 1 फूट ओके फीट म्हणू शकतो आपण 1 फीट जर उडी मारत असताल तर इथे किती होणार त्याच्या 6 टाइम्स जास्त उडी मारणार, कारण त्याची ग्रॅव्हिटी किती आहे 6 टाइम्स कमी आहे. मग इथं तुम्ही चेक करा की मर्क्युरीवरती काय होईल आणि ज्युपिटरवरती काय होईल, याचं तुम्ही मला काय करणार आहेत क्वेश्चन्स मला आन्सर देणार आहेत तुम्ही कमेंटमध्ये. लक्षात. तुम्हाला अनेक क्वेश्चन विचारलेत, त्यांचा आन्सर कमेंटमध्ये देत चला. थँक्यू लेक्चर पाहिल्याबद्दल. लेक्चर तुम्हाला आवडला असेल शेअर करा मित्रांसोबत. पहा आपल्या लेक्चर्समध्ये टाईमपास नसतो, कन्सेप्च्युअल असतात सगळे, आणि जेवढा कन्सेप्च्युअल आपण शिकतो त्याच प्रकारे आपल्याला कळत पण असतं. आणि याच्याच 11-12ला तुम्हाला याचं बेनिफिट होईल. मी जेवढं काही या लेक्चरमध्ये शिकवतोय हे सगळं आपल्या 11-12ला कामाला येणार आहे. म्हणून याचं लक्षपूर्वक शिका, समजून घ्या, आणि हेच लेक्चर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते पहा. आणि आपल्याकडे हा स्कॅनर आहे, स्कॅनला स्कॅन करून तुम्ही आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीचं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये 9वी 10वीचे तर तुम्हाला नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स मिळतीलच, त्याचबरोबर फ्रीमध्ये तुम्हाला 11-12चे पण नोट्स फिजिक्सचे मिळतील, त्याचे क्वेश्चन्स मिळतील, व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, सगळं काय एकदम फ्रीली आहे. तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. चालेल. धन्यवाद.